नमस्कार, मी डॉक्टर सुचित तांबोळी, UG आणि PG नीट काउन्सिलर. आणि आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्राचे आपल्याला PGचे जे फॉर्म भरायची आज शेवटची तारीख आहे आणि आज 7 तारीख आहे. तर आपल्या आता ब्रोशर पब्लिश झालेलं आहे. आज ज्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांनी रजिस्ट्रेशन करा, पेमेंट करा आणि त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करा. डॉक्युमेंट अपलोड करताना यावेळेला तुम्हाला असं सांगितलेलं आहे की तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स जी सेल्फ अटेस्टेड असेल ते दोन्ही मिळून 300 KB तयार करून ते पण अपलोड करायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 10 तारखेला तुमचं सीट मॅट्रिक्स येणार आहे. तर 10 तारखेला सीट मॅट्रिक्स येईल. मग त्याच्यानंतर जनरल लिस्ट जी आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेटची, म्हणजे त्याच्यामध्ये NRI आले, PWD आले, ऑर्फन आले, ती सगळी लिस्ट पब्लिश होईल. ती लिस्ट पब्लिश झाल्यानंतर मग तुमचं हे पण येईल की त्याच्यामध्ये तुमचा SML ची यादी येईल. आणि मग 11 तारखेपासून तुम्हाला चॉईस भरायचे आहेत. 11 ते 13 चॉईस भरायचे आहेत. त्याच्यानंतर 15 तारखेला तुमची यादी लागणार आहे आणि मग 16 तारखेपासून जॉईनिंग आहे. तर आता हे टाइम टेबल एखाद्या वेळेस बदलू शकतं जर आपल्याला ऑल इंडियाचं खूप जास्त लांबलं तर. त्याच्यामुळे आता बघूया आपण ऑल इंडियाच्या प्रमाणे महाराष्ट्रवाले काही बदलतायत का. आता एलिजिबिलिटी काय आहे की ज्यांनी MBBS पास केलेलं आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्टेटमधून, मग ती MUHS ची असो किंवा डीम युनिव्हर्सिटी असो. नंतर कॅन्डिडेट जे महाराष्ट्राची डोमिसाईल आहे आणि MBBS त्यांनी 15% ऑल इंडिया कोटामधून जरी केला असेल तरी सुद्धा ते त्याच्यासाठी एलिजिबल आहेत. त्याच्यानंतरची गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये काय आपल्याला पाहिजे अजून, तर आता आपल्याला एलिजिबिलिटी पाहिली आपण. त्याच्यानंतर आता फॉर्म भरायच्या याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी पाहायला लागतील ते आपण बघूया. आता ऍप्लिकेशन फी जी आहे ती 3000 रुपये आहे. आणि कॅन्डिडेट जे आपल्याला विदाऊट रजिस्ट्रेशन रिझर्वेशन जे आहेत तर त्यांच्यासाठी 25,000, म्हणजे ओपनसाठी आणि याच्यासाठी 25,000 आहे. आणि कॅन्डिडेट विथ रिझर्वेशन जे आहेत त्यांना 12,500 भरायचे. तर हे जे आहे हे डिपॉझिट आहे आणि फी सगळ्यांना सारखी आहे 3000 रुपये. आणि मग 1,00,000 रुपये फी कोणाला भरायची आहे, तर ज्यांना गव्हर्नमेंटच्या बरोबर प्रायव्हेटला पण अप्लाय करायचंय आणि त्यांना ती फी भरायची आहे. 3000 रुपये तुमचे जे आहेत ते नॉन रिफंडेबल आहेत आणि बाकीचे जे आहेत ते रिफंडेबल आहेत जर तुम्ही काही गडबड केली नाही तर. म्हणजे ते महत्वाचं असतं की गडबड केली नाही तर ते रिफंडेबल होतात. तर त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये आपल्याला काळजी घ्यायला लागते. आता ही याच्यामध्ये ऍडमिशन पोर्टल जे आहे त्यामध्ये जायचं असतं. त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे की CET सेलची जी 25-26 ची साईट आहे त्याच्यात जायचं. आता तिथे आपल्याला ब्रोशर आहे, रजिस्ट्रेशनचं आपल्या कॅप राऊंडची टाइम टेबल आहे आणि NRI कॅन्डिडेटची एलिजिबिलिटी पण आहे. NRIच्या लोकांनी एक लक्षात ठेवायचं की त्यांना फक्त 15% जागांसाठी एलिजिबल आहे. एकदा जर तुम्ही NRI घेतलं करून तर तुम्हाला बाकीच्या कुठल्याच याच्यासाठी अलाउड नाहीये. तर त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. मग रजिस्टर करताना तुम्हाला पहिल्यांदा तुमचं नाव, नंतर मधलं नाव आणि शेवटचं नाव हे सगळं तुमचे जे नीटचे फॉर्म भरले होते त्याच्याप्रमाणेच पाहिजे. त्यानंतर ईमेल, पासवर्ड, मग पासवर्ड कन्फर्म करायचा, मग डेट ऑफ बर्थ टाकायची. तर हे सगळं रजिस्ट्रेशनचं पेज आहे. ते रजिस्ट्रेशनचं पेज आपल्याला एकदा झालं की मग त्याच्यानंतर आपण पुढच्या पेजला जातो की ज्याच्यामध्ये आपल्याला पुढची जी माहिती असते. आता ऑलरेडी रजिस्टर असेल तर वेगळी गोष्ट असते, पण जनरली आपल्याला हे पहिल्यांदा जे रजिस्टर करतात त्याच्यानंतरची गोष्ट असते की त्यांना तुमचं जे HSC किंवा SSC सर्टिफिकेट जे असतं त्याच्याप्रमाणे तुमचं नाव टाकायला लागतं. आणि मग ईमेल, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, डेट, मग ईमेल व्हेरिफिकेशन. मग ईमेल व्हेरिफिकेशनसाठी त्यांना तिथे क्लिक केलं की तो ईमेलवरती तुमच्या मेसेज टाकतो. मग तो त्याच्याप्रमाणे ते व्हेरिफिकेशन होतं. मग ईमेल व्हेरिफिकेशन हा महत्वाचा मुद्दा असतो. आणि मग त्याच्यामुळे ते तुम्हाला रजिस्टर करतात की आणि मग लिंक जी असते त्यांनी दिलेली तर त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला करायला लागतं. मग कन्फर्म व्हॅलिडिटी ऑफ ईमेल ॲड्रेस. आणि ते झालं की त्यांचा तुम्हाला मेसेज येतो की युअर ईमेल ॲड्रेस इज व्हेरीफाईड. मग ते झाल्यानंतर तुम्हाला परत आता पुढच्या याच्यामध्ये एक जाताना लक्षात ठेवायचं की हेल्प डेस्क आपल्याला इन्फॉर्मेशन आहे आणि तिथे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. हेल्प डेस्कचं जर तुम्हाला काही अडचणी आल्या हे झालं मग साइन इन करायचं आहे. युजर इन्फॉर्मेशन जी आहे ती भरायची आहे. तर त्याच्यामध्ये ते एक अतिशय
महत्त्वाची गोष्ट काय असते की तुम्हाला थोडं आता ॲड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स आहे, मग अदर डिटेल्स असतात की त्याच्यामध्ये पर्सन ऑफ डिसेबिलिटी आहे का, आणि मग कुठल्या बोर्डमधून तुम्ही पासआउट केलं, तुम्ही याच्यामध्ये 12वीचं बोर्ड कुठलं होतं, ते सगळं सिलेक्ट करायला लागतं. आणि मग ते एकदा तुम्ही सिलेक्ट केलं की मग त्याचे पुढचे जे डिटेल्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला जाता येतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला रिलिजन आहे, हिंदू आहे का मुस्लिम आहे काय वगैरे ते सगळं, नॅशनॅलिटी आहे, मराठी स्टेटस आहे, आणि मग ॲड्रेस आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगायला लागतं. आणि मग ते तुमचं एकदा रिजन, नॅशनॅलिटी, मराठी स्टेटस, ॲड्रेस वगैरे हे सगळं टाकून झालं, मदर टंग कोणती आहे, ॲन्युअल फॅमिली इन्कम किती आहे, परमनंट ॲड्रेस काय आहे, मग नॅशनॅलिटीच्या बाबतीमध्ये झाल्यानंतर मग आपल्याला ॲन्युअल फॅमिली इन्कम किती आहे हे पण महत्त्वाचं असतं. मग त्याच्यानंतर परत इथे मराठी स्टेटस आणि स्टेट कुठलं, तालुका कोणता, हे सगळं तुम्हाला लिहायला लागतं. आता डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायला लागतं. त्याच्यानंतर मग तुम्हाला ॲड्रेसमध्ये विलेज असेल तर विलेज, पिनकोड नंबर हे सगळे द्यायला लागतात, STD कोड आणि तुमचा मोबाईल नंबर, आणि तुमचा लँडलाईन नंबर असेल तर लँडलाईन नंबर, असं हे सगळं तुम्हाला इथे भरायला लागतं. मग तुम्ही डोमिसाईल आहात की नाही आहे, तर तुम्ही नसाल आणि फक्त महाराष्ट्रात तुम्ही MBBS केला असेल तर तुम्ही सरळ नो म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर केला असेल तर मात्र येस म्हणा. म्हणजे तुम्ही जर डोमिसाईल असाल तर तुम्ही येस म्हणा, पण तुम्ही जर डोमिसाईल दुसऱ्या राज्याचे आहेत पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही 5 वर्ष MBBS केलेलं आहे तर तुम्ही निश्चितपणे पात्र असतात. मग तुम्ही SSCचं पासिंग इयर, SSC किंवा इक्विव्हॅलंट बोर्ड काय आहे का, ॲपियर कधी झाले 12वीला, ते सगळं आपण पाहायला लागतं. ते झाल्यानंतर मग अदर डिटेल्समध्ये लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे का, त्याच्यानंतर तुम्हाला रिलिजियस मायनॉरिटी आहे का, त्याच्यानंतर ॲपियरिंग किंवा ॲपियर म्हणजे त्याच्यामध्ये 12वीच्या बोर्डात तुम्ही कधी ॲपियर झाले काय ते असतं. आणि मग बोर्ड कोणतं, स्टेट बोर्ड होतं का सेंट्रल बोर्ड होतं का काय होतं ते सगळं आपल्याला सिलेक्ट करायला लागतं. ते सगळं सिलेक्ट केल्यानंतर जर काही त्याच्यात बसत नसेल तर एनी अदर बोर्ड असं ते पण ऑप्शन असतो. मग SSCचं स्कूल स्टेट कोणतं होतं ते पण आपल्याला महत्त्वाचं असतं, 12वीचं स्टेट कोणतं होतं ते पण महत्त्वाचं असतं. मग याच्यामध्ये बेसिकली SSC आणि HSCचं पासिंग इयर वगैरे ते सगळं झाल्यानंतर मग नंतर तुम्हाला बोर्ड एकदा सिलेक्ट झालं की मग त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मार्क किती मिळाले होते, त्याचे पर्सेंटेज किती, त्याचं सगळं जे काही तुमचं असेल त्याप्रमाणे लिहायला लागेल. SSCचे जे पासिंग इयरचे मार्क आहेत म्हणजे 12वीचे. त्याच्यानंतर हे CGPA असेल तर CGPA पण आपण लिहू शकतो. म्हणजे जे याचे असतात ऑल इंडिया बोर्डचे असतात त्यांना ते CGPAमध्ये असतात मार्क. मग त्यानंतर डिटेल्स एकदा फिल्ड झाले सगळ्या पेजमधले की त्याच्यानंतर पर्सनल डिटेलमध्ये मोबाईल नंबर, मदरचं नेम, फादरचं नेम वगैरे सगळं पूर्ण सगळं भरायला लागतं. आणि ते सगळं एकदा भरून झालं की त्याची जी इन्फॉर्मेशन असेल ते झालं की मग रजिस्ट्रेशनला आपल्याला जायचं आहे. आता रजिस्ट्रेशनला जाताना आणखीन काय काय करायला लागतं, तर रजिस्ट्रेशनला जाताना आपल्याला बेसिकली साइन इन करायचं, पासवर्ड करायचा. त्याच्यानंतर परत आपल्याला आता आपल्याला नेमके कोणते गोष्टी याच्यामध्ये आता नीटचा रोल नंबर रजिस्टर करायचा, डेट ऑफ बर्थ आहे, नीटचा ॲप्लिकेशन नंबर, मोबाईल नंबर, हे सगळं तुम्हाला करायलाच लागतं. त्याच्यानंतर मग OTP येतो, मग तो OTP हे करायचा. मग ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला फादर्स नेम, मदर्स नेम, ईमेल, आधार कार्ड नंबर, बँकिंग डिटेल, ज्या अकाउंटमध्ये तुम्हाला परत पैसे यायला पाहिजे डिपॉझिटचे तेच अकाउंट तुम्ही द्या आणि त्याच अकाउंटमधून तुम्ही पैसे भरा. म्हणजे मग त्या अकाउंटला परत जर काही गडबड नाही झाली तर 3 महिन्यांनी पैसे सगळे येत असतात, डिपॉझिटचे पैसे सगळे परत येतात व्यवस्थित. तर त्याच्यामुळे ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मग ॲप्लिकेशन फॉर्मला आणखीन आपल्याला काय काय करायचं आहे, तर याच्यामध्ये आणखीन आई वडिलांचं नाव वगैरे ते आपण सांगितलंच. अपार ID. तर हा अपार ID प्रकार काय आहे, तर ते आपल्याला करता येतं, आपण स्वतः पण करू शकतो ते अपार ID. पण जर त्याची काही आत्ता तरी सध्या त्यांनी कंपल्सरी नाही केलेलं अपार ID, त्यामुळे ज्यांचा नसेल त्यांनी नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण अपार ID कसा करता येतो ते अतिशय चांगलं सोप्या भाषेत मी आपल्या ग्रुपवरती पण दिलेलं आहे. तर त्यांना करायचं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. पण अपार IDची
गरज नाहीये, कंपल्सन नाहीये, हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्हाला आधार कार्ड नंबर वगैरे तर पाठवायलाच लागतो, बँकिंग डिटेल्स पाठवायला लागतात, तुम्ही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन काय आहात ते सांगायला लागतं. आणि मग ते सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला आता त्या बँकिंग डिटेल झाले, सगळं झालं, मग त्यानंतर रिझर्वेशन तुमचं कुठलं आहे का, मग NRI आहे का, OCI आहे का, तुमचं बाकीचं रिझर्वेशन आहे ते सांगायला लागतं. आणि मग NRI नॉट एलिजिबल असेल तर ते आपण ते लिहायला पाहिजे, म्हणजे काय तुम्ही जर नसाल NRI तर नाही म्हणून म्हणायचंय. नॅशनॅलिटी आपल्याला पाठवायला लागते. आणि मग ते सगळं झाल्यानंतर आता तुम्हाला पुढची गोष्ट काय असते तर नॅशनॅलिटी झाली, मग डोमिसाईल झालं, याच्यामध्ये तुम्ही जे खरं आहे तेच लिहा, वेगळं काही लिहू नका. मग रिजन ऑफ रेसिडेन्स असतो, मग कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट EWS आहे का, SC आहे का, ST आहे का, SCW आहे, SCBC आहे, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये लिहायला लागतं. आता हे कॅटेगरी सिलेक्ट करताना आता तुमचं अॅन्युअल इन्कम किती आहे ते लिहावं लागतं, कारण अॅन्युअल इन्कम जर 8 लाखाच्या आत असेल तर मग तुम्हाला त्याचे सवलती मिळत नाहीत, त्याच्यामुळे ते महत्त्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे. तर मग तुम्हाला ओपन म्हणूनच कन्सिडर केलं जाईल. तर हे तुमचं त्याच्यासाठी जे तुमच्या सर्टिफिकेट आहे EWSचं स्टेट फॉर्मॅटमधलं सर्टिफिकेट लागेल, की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टेट फॉर्मॅटचं सर्टिफिकेट देताना मालमत्ता आणि उत्पन्न प्रमाणपत्र निवडावं लागेल, किंवा EWSचं मालमत्ता आणि प्रमाणपत्र जे तुम्ही ऑलरेडी तिथं सबमिट केलेलंच असतं तर तेच द्यायला लागेल. आणि मग तुम्ही याच्यामध्ये कुठल्या ठिकाणाहून आहात, म्हणजे तुमचं जिल्ह्याचं ठिकाण कोणतं आहे काय हे पाहायला लागतं. आणि मग त्यानंतर मग EWSचं झाल्यानंतर मग तुम्हाला सब कॅटेगरी बाकीची काय असू शकतं, की आता VJNT असेल किंवा हे असेल NT1 असेल, NT2 असेल, NT3 असेल, तर ते सगळ्या गोष्टींचे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच कॅटेगरीज आहेत, त्या सगळ्या कॅटेगरी ज्या आहेत ते तुम्हाला तुमच्या जातीचा दाखला आहे की नाही, तुमचं निवास क्षेत्र कोणतं आहे, तुमचं फॅमिली इन्कम किती आहे, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला भरायला लागतं. आणि ते सगळं भरल्यानंतर मग तुम्ही एकदा तुमची कॅटेगरीचे डिटेल्स भरले, कास्ट व्हॅलिडिटी आहे का, NCL सर्टिफिकेट नंबर भरायला लागेल, NCL सर्टिफिकेट इश्युईंग डिस्ट्रिक्ट आणि NCL सर्टिफिकेट इश्युईंग डेट आपल्याला द्यायला लागते. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मायनॉरिटी कोटा असेल तर मायनॉरिटी तुम्हाला त्याच्यासाठी ॲफिडेव्हिट द्यायला लागतं, त्याच्यामुळे लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल तर त्याप्रमाणे द्यायला लागेल. तर मायनॉरिटी कोटा असेल आणि येस म्हटलं तर त्याचे सगळे डॉक्युमेंट्स पण तुम्हाला द्यायची गरज आहे. मग त्यानंतर प्रिव्हियस कॉलेज इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला फायनल MBBS तुम्ही कुठून झाला, त्याच्यात तुम्हाला किती मार्क होते, इंटर्नशिपची तारीख काय होती जी 31/7/2025च्या आत पाहिजे, त्याच्यानंतर MCIचा काही डिप्लोमा वगैरे केला आहे का, अंतिम MBBS परीक्षा पास होण्याची तारीख काय, इंटर्नशिपची तारीख लागते, त्याच्यानंतर याच्यामध्ये MCI रेकग्नाइज PGM डिग्री केलेली आहे का, किंवा तुमचं जे कॉलेज आहे ते MCIने रेकग्नाइज केलं आहे की नाही. आणि ह्याचं सर्टिफिकेट तुम्हाला कॉलेज देत असतं, पण ते जर नाही मिळालं तर निदान तुम्ही याच्यातून सुद्धा घेऊ शकता. म्हणजे काय आपलं NMCची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुमच्या सँक्शन कॉलेजेसची यादी असते आणि त्याच्यावरती स्क्रीनशॉट काढून पण तो तुम्ही अपलोड करू शकता. मग त्यांनी महाराष्ट्रात MBBS केले का बाहेर केलेलं आहे का, 15% घेतली आहे जागा का 85% घेतली आहे, हे सगळ्या बाकीचे डिटेल गोष्टी ज्या असतात त्या लिहायला लागतात. त्या लिहिल्यानंतर मग तुम्हाला कॅन्डिडेट म्हणजे MCI रेकग्नाइज PG डिग्री किंवा डिप्लोमा काही असं त्यांनी आधी केलं असेल तर ते सांगायला लागतं. आणि मग त्याप्रमाणे पुढे आपल्याला जायला लागतं. मग आता याच्यामध्ये हे विद्यापीठाचं नाव वगैरे जे काय आहे ते सगळं भरल्यानंतर मेडिकल कॉलेज कुठून तुम्ही पास आउट केलं, काय MBBS आउटसाईड महाराष्ट्र असेल तर त्याच्याबद्दलची माहिती द्यायला लागेल त्यांना. आणि अशा प्रकारे ते पुढे जात जात आपल्याला बॉन्ड सर्व्हिसचे डिटेल लिहायला लागतात, की बॉन्ड पूर्ण केलाय की नाही, आणि नसेल तर दंड भरलाय का. आणि त्यातून 2019च्या लोकांना आता त्यांनी एक बॉन्ड फॉर्मॅट दिलाय, तर तो सिंपल पेपरवरती प्रिंटआउट काढून त्याच्यावरती सही करून तो पण आपल्याला अपलोड करायला लागतो. तर त्याच्यामुळे तो, कारण त्यांना ते अजून कोर्टात चालू आहे मॅटर, त्यामुळे त्यांचं अजून काही नक्की नाही आहे की बॉन्डच्या बाबतीमध्ये काय. तर बॉन्ड सर्व्हिसेसला जे 2 किंवा 2पेक्षा कमी अटेम्प्ट असतील
तर त्यांनाच फक्त ते बॉन्ड न करता अलाउड आहे. पण जर 2 पेक्षा जास्त अटेम्प्ट असतील तर मग मात्र त्यांना बॉन्ड करणं कंपल्सरी आहे, हे लक्षात ठेवा. मग आता त्याचं एकदा NMCC किंवा MCIशी तुमचं जे काही रजिस्ट्रेशन असेल MMCचं त्याचे डिटेल्स द्यायला लागतील की ते सर्टिफिकेट जे असतं तुमचं रजिस्टर्ड तुम्ही झाले त्याच्याबद्दलचं. मग नंतर सिक्युरिटी डिपॉझिट भरायला लागतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट सीट असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 25,000 आणि 12,500. पण त्याच्याऐवजी जर तुमचं याचा असेल प्रायव्हेट फंड द्यायचा असेल तर मग तुम्हाला 1,00,000 रुपये भरायला लागतं. तर हे डिपॉझिट झालं. मग बाकीचे 3,000 रुपये पेमेंटची हे रिसिट घ्यायची, ती रिसिट पण अपलोड करायला लागते. मग हे सगळं याच्यामध्ये बँक पासबुक असेल किंवा ॲडमिट कार्ड असेल, ॲप्लिकेशन फॉर्म असेल, डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यांनी जेवढे सर्टिफिकेट मागितलेत, कास्ट सर्टिफिकेट, इंटर्नशिप सर्टिफिकेट, त्याच्यानंतर पर्सन डिसॅबिलिटीचं असेल तर त्याचं सर्टिफिकेट, नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट, हे सगळे आपल्याला तिथे अपलोड करायला लागतात 300 KB पेक्षा कमी. पण त्याच्यामध्ये बँक पासबुक आणि चेक अपलोड करायला लागतो. ॲप्लिकेशन फॉर्म फॉर स्टेट PG करायला लागतो जो आपण आत्ता भरलेला असतो. ॲडमिट कार्ड भरायला लागतं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाता येतं. मग त्याच्यानंतर ते सगळं बँकेची इन्फॉर्मेशन वगैरे सगळी भरली आणि पेमेंट झालं की त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचं राहिलं ते म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं. ते कुठल्याही MBBS डॉक्टरकडून त्यांच्या लेटर हेडवरती एक फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट प्रिंट करायचा आणि त्यांची सही घ्यायची, एवढं करायला लागतं. मग आता हे सगळं झालं की त्यांचं येतं की डॉक्युमेंट्स अपलोडेड सक्सेसफुली, आणि मग ते झालं की म्हणजे आपला फॉर्म भरलेला आहे. मग आता याच्यापेक्षा वेगळं काही करायची गरज नाही आहे. मग आपण याच्यामध्ये जर काही अडचणी आल्या तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. डॉक्टर सुचित तांबोळी 9822945550. तो या नंबरवरती तुम्ही मला फॉर्म भरताना ज्या काही अडचणी येतील त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. आणि आता फर्स्ट राऊंड फ्री एक्झिट आहे. माझा सल्ला आहे तुम्हाला की जेव्हा 11 ते 13 तुम्हाला चॉईसेस द्यायचे त्यावेळेला मॅक्झिमम चॉईसेस द्या, कारण तुम्हाला फ्री एक्झिट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण सेकंड राऊंडला, थर्ड राऊंडला मात्र आपण वेगळा विचार करूया. आत्ता पहिल्यांदा ब्रँचला महत्त्व द्या, ब्रँचच्या नंतर मग कॉलेजेसना महत्त्व द्या, तर ते जास्त चांगलं राहील. कारण ज्या ब्रँचमध्ये तुम्हाला 30 वर्ष 35 वर्ष काम करायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ते महत्त्व देणं आवश्यक आहे. धन्यवाद.